हॅलो फ्रेंड मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पुढचे प्रश्न बघणार आहे जे रेल्वे ग्रुप डी ला पडतील किंवा पडत आहेत या टाईपचे. ठीक आहे. पहिल्या याच्यामध्ये आपण 10 प्रश्न घेतले होते. आता 11 पासून 20 पर्यंतचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहे रेल्वे ग्रुप डी चे. ठीक आहे मित्रांनो, या टाईपचे प्रश्न तुम्हाला दिसतील त्यामुळे व्यवस्थित या टाईपचे प्रश्न करा सर्व. ठीक आहे. याच्या अगोदर आपण घेतलेत हे 10 प्रश्न घेतलेत अगोदरचे आपण. ठीक आहे. ह्यातले 10 प्रश्न घेतले होते. आता पुढचे 10 आपण घेत आहे. मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे की अप्रेंटिसच्या मुलांसाठी लवकरच ऑफलाईन बॅच सुरू करत आहे. ज्या मुलांचे रेल्वेमध्ये अप्रेंटिस झालेले आहे त्यांची स्पेशल बॅच असेल. ज्यांना जॉईन करायची असेल ऑफलाईन बॅच किंवा माहिती पाहिजे असेल त्यांनी या नंबरवर मेसेज करा, व्हॉट्सअप नंबरवरती. ठीक आहे मित्रांनो. चला 11वा प्रश्न आहे. इंग्रजी वर्णमाला क्रमानुसार खालील 4 पैकी 3 अक्षर समूहामध्ये एका विशिष्ट प्रकारे साधर्म्य आहे. आता तुम्हाला माहित आहे की मी बॅचमध्ये लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की हे वरचं वाचतच बसायचं नाहीये, कारण तुम्हाला प्रश्न थोडक्यात बघितला की कळतं की वर्गीकरण वरचा प्रश्न आहे. म्हणजे काय, गटात न बसणारा वर्ड किंवा शब्द वगैरे याच्यावरचा प्रश्न आहे. त्यामुळे हे बघायचंच नाही आपण, हे आपण बघायचंच नाही. बरोबर. डायरेक्ट इथं बघितले आपल्या लक्षात येते की यापैकी एक पर्याय वेगळा आहे. चला सोडवा. काय करावं लागेल आपल्याला, यातला डिफरन्स बघावा लागतो आपल्याला. पी एन क्यू मध्ये किती फरक आहे हा टेबलचा तुम्हाला उपयोग होतो. मी अगोदर पण तुम्हाला सांगितलेलं आहे की ABCD आणि त्याचा नंबर पार्टच पाहिजेत किंवा तुम्ही अगोदर एक्झामला गेले लिहा. ही मी अगोदरपासून सांगतोय. ज्या गोष्टी सांगतोय त्या केल्या तरच तुम्हाला तिथे फास्ट उत्तर निघणार आहे, प्रश्न सुटणार आहे, अन्यथा सुटणार नाही. ठीक आहे मित्रांनो. चला बघा आता पी कुठं आहे, इथं आहे, एन इथं आहे. काय, -2 आणि परत एन नंतर क्यू काय इकडं +3. बरोबर. -2 +3. दुसरा बघा EC आणि F, इथं पण -2 +3 आहे. बरोबर. त्यानंतर काय GF आणि H, इथं पण -2 आहे आणि F नंतर H काय आहे, F नंतर H कुठं आहे, इथं सॉरी G आणि F काय -1 आहे आणि इथं -+2 आहे. म्हणजे हा जो आहे तो वेगळा आहे बाकीच्यांपेक्षा, कारण जो फरक आहे तो यामध्ये वेगळा आहे. त्यामुळे पर्याय नंबर 3 तुमचं उत्तर असेल. काय डाऊट तुम्हाला यामध्ये आहे का, डाऊट आहे का, डाऊट? खालचं चेक करायची सुद्धा गरज नाही, कारण की तुम्हाला डिफरन्स इथंच सापडला. बरोबर आहे ना, इथंच तुम्हाला डिफरन्स सापडला. खालचं तुम्ही चौथं करून बघू शकता. ठीक आहे मित्रांनो. तर अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला एक्झाममध्ये दिसणार आहेत. नेक्स्ट प्रश्न बघा, सोडवा. चला. हा पण काय गटात न बसणाराच आहे, म्हणजे वर्गीकरणवरचा. आणि वर्गीकरणवरती 1 किंवा 2 प्रश्न फिक्स ग्रुप डी ला येत आहेत, फिक्स येत आहेत, नो डाऊट. ठीक आहे. चला इथं पण प्रश्न बघितला की ते गटात न बसणारा अक्षर समूह 4 पैकी एक गटात न बसणारा आहे. चला सोडवा. पहिला JF आणि LE म्हणजे काय, तर ह्या दोन्हीचा फरक बघायचा आणि ह्या दोन्हीचा फरक बघायचा एक प्रकारे. ठीक आहे. बघा J आणि काय F कुठं इथं आहे, 1 2 3 4 -4 आणि L इथं आहे, E इथं आहे, 1 2 3 4 5 6 7 -7 एवढा फरक आहे यामध्ये. दुसरं घ्या, काय पर्याय EA आणि दुसरं काय तिथं GB. ठीक आहे. EA इथं आहे, A इथं आहे, 1 2 3 4 -4 आणि GB इथं आहे, 1 2 3 4 5 -5. इथं -7 आहे, इथं -5 आहे, -4 बरोबर आहे. म्हणजे तिसरं बघितलं की आपल्याला लक्षात येईल की यापैकी कोणतं गटातनं बसणार आहे. तिसरं काय, R ला N आणि T ला M. R ला N, R कुठं इथं आहे, N कुठं इथं आहे, 1 2 3 4 -4 बरोबर. आणि खाली T आणि M 1 2 3 4 5 6 7 -7. म्हणजे लक्षात घ्या इथं -4 -7 आहे, इथं -4 -7 आहे, म्हणजे गटात न बसणारा आहे तुमचा
ऑप्शन नंबर 2 EGAB, कारण इथं -5 आलेला आहे जे वेगळं आहे. बरोबर आहे, बरोबर आहे ना? काय डाऊट तुम्हाला यामध्ये? अशा पद्धतीचे प्रश्न रेल्वेला पडतात, रेल्वे ग्रुप डी ला असो किंवा रेल्वेच्या बाकीच्या पण एक्झामला असो. त्यामुळे हे प्रश्न तुम्हाला करणं गरजेचं आहे आणि हे सर्व टाईप आपण आपल्या बॅचमध्ये घेतलेली आहेत. त्यामुळे रेल्वे एक्झामची कोणत्याही एक्झामचा तुम्ही अभ्यास करता रेल्वेचा, तर ही बॅच आपली रेल्वे LP टेक्निशियन ग्रुप डी NTPC कोणतीही जॉईन करा. ऑफलाईन बॅचेस पण लवकरच सुरू होत आहेत. प्रॉपर समोरासमोर गायडन्स रोजच्या रोज आठवड्याला पर्सनली बोलवून गायडन्स केला जाईल. तिथं समोर प्रत्येकाला आठवड्यात काय केलं आणि पुढच्या आठवड्यात काय करायचं ही सर्व माहिती त्यावेळी तुम्हाला दिली जाणार आहे. आणि सुरुवात होणार आहे रेल्वे अप्रेंटिसच्या मुलांपासून, कारण ते अप्रेंटिसच करता की रेल्वेमध्ये जॉब भेटावं म्हणून रेल्वेमध्ये अप्रेंटिस करता. बरोबर, आणि जर जॉब भेटावं म्हणून जर अप्रेंटिस करत असतील तर साहजिकच आहे की त्यांचं टार्गेट एकच असते की रेल्वेची एक्झाम, रेल्वे ग्रुप डी, कारण 20% रिझर्वेशन असतं रेल्वे ग्रुप डी मध्ये. बरोबर, CCA कॅन्डिडेटमध्ये अप्रेंटिस झालेल्या, त्यामुळे त्या पोरांना एवढा प्रॉपर गायडन्स करायचा आहे त्या ऑफलाईन बॅचमध्ये की रोजच्या रोज त्यांचा एक ग्रुप बनवूनच काय केलं काय नाही सर्व माहिती अशा पद्धतीने आपण घेणार आहे. ठीक आहे, त्यामुळे ज्यांना पण अप्रेंटिसच्या मुलांना ऑफलाईन बॅच जॉईन करायची असेल त्यांनी या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज किंवा कॉल करून माहिती घेऊ शकता. 50 मुलांची बॅच असेल फक्त. माझ्या ग्रुपमध्येच व्हॉट्सअप ग्रुपमध्ये 1,500 मुलं आहेत आता अप्रेंटिस झालेली. मग विचार करा की 1.5 मधली फक्त मला 50 घ्यायचे आहेत. त्यामुळं तुम्हाला जॉईन करायचे असेल डॉक्युमेंट पासून ते फायनल रिझल्ट पर्यंत सोबत. डॉक्युमेंट कोणती काढायची इथून सुरुवात होणार आपली त्या मुलासोबत, कारण मुलांना माहीतच नाही डॉक्युमेंट कोणती लागतात. सर अभ्यास कसा करायचा, सुरुवात कुठून करू, मेरिट किती लागतं, काही संपर्क नाहीये. म्हणून आपण प्रॉपर गायडन्स देणार आहे त्यांना समोरासमोर, फेस टू फेस. ठीक आहे मित्रांनो, एका विशिष्ट सांकेतिक भाषेत म्हणजे हा प्रश्न कोणत्या टॉपिकवरचा आहे? सांकेतिक भाषा म्हणजे कोडिंग डिकोडिंग. बरोबर, याचे पण आपण टाईप घेतलेला आहे. 2-3 लेक्चरमध्ये टॉपिक पूर्ण आपण शिकवलेला आहे. हा टाईप पण घेतलेला आहे, सगळ्यात सोपा टाईप. आणि यावरचा प्रश्न ग्रुप डीला पडलेला आहे आता पाठीमागच्या 2 दिवसात. ग्रुप डीला यावरचा प्रश्न काय आहे मित्रांनो? प्रश्न बघितला की यामध्ये खाली लिहायची गरज नाही, काय नाही. विचारलंय काय, नोड कसे संकेतबद्ध कराल. हिथं नोड आहे कॉमन, हिथं नोड आहे कॉमन, बाकी दोन्ही पण शब्द वेगळे आहेत. बघा मग यामध्ये कॉमन काय? CD नाही, HX झालं. HX तुमचं उत्तर झालं. ऑप्शन नंबर 2 विषय संपला. एवढ्या सोप्या गोष्टी आहेत की हे प्रश्न असे आहेत की आणि मुलं याला डोकं खांजवत बसतात. का खांजवतात? तर त्यांना माहीतच नसतं प्रश्न कसा सोडवायचा, या टाईपच झालेला नसतो. किंवा ते कुठेतरी MPSC, पोलीस भरती, सरळ सेवा यांचे क्लास लावलेले असतात आणि ते तिथं पोलीस भरतीचा अभ्यास शिकवत असतात आणि हे तिथं जाऊन बसतात रेल्वे म्हणून. असे कितीतरी टाईप आहेत वेगळे की जे रेल्वेला वेगळे विचारले जातात, ज्याचा या बाकीच्या स्टेटच्या एक्झामशी संबंध नाही. पण तुम्हाला ते समजायला 2-3 वर्ष जातात. आणि माझ्याकडे खूप मुलं आलेत असे की सर मी या ठिकाणी क्लास केला, त्या ठिकाणी क्लास केला, पण सर ते या एक्झामला शिकवत होते आणि आम्ही पोलीस भरती रेल्वे म्हणून तिथं बसलो आणि सर आमचं 60% झालं, 40% झालं नाही. इथे आपण रेल्वे सोडून कशाला शिकवतच नाही. एकमेव टार्गेट रेल्वे, महाराष्ट्रातली मराठी मुलं रेल्वे दिसलीच पाहिजे आणि त्या पद्धतीनेच आपण चाललेलं आहे. पुस्तक काढत आहे, बॅचेस घेत आहे आणि टीचिंग करत आहे रेल्वेला. बाकी तुम्हाला आपण शिकवताना कधी असं म्हटलं का हा पोलीस भरतीला पडलेला प्रश्न आहे? काय घेणं देणं आहे? पोलीस भरती गेली खड्ड्यात, आपल्याला घेणं देणं नाही त्याच्याशी. ओनली आणि ओनली रेल्वे टार्गेट, रेल्वे प्रेमी मराठी, रेल्वे मराठी, महाराष्ट्रातली मराठी मुलं रेल्वेत जास्तीत जास्त आली पाहिजेत, हा आपला मोटिव्ह आहे. त्यामुळे बाकी MPSCला काय विचारलं जातंय, सरळ सेवेला काय विचारलं जातंय, पोलीस भरतीला काय विचारलं जातंय, आर्मीला काय विचारलं जातंय, याच्याशी आपल्याला घेणं देणं नाही. रेल्वेला काय विचारलं जातंय याच्याशी आपल्याला घेणं देणं नाही, आपण तेच शिकवणार प्रॉपर. हा पण टाईप आपण घेतलेला आहे. बरोबर, बघा इथं नोड कॉमन आहे दोन्हीत. मग ह्याचं जे आहे कोडिंग यामध्ये काय कॉमन आहे? तर यामध्ये आहे HX कॉमन आहे. झालं, उत्तर तुमचं निघालं. काय डोकं लावायची गरज आहे? चला, दिशा आणि अंतर, किलोमीटर, मीटर दिसलं की दिशा आणि अंतरवरचा प्रश्न. एवढं टॅलेंटेड तुम्ही झालं पाहिजे अभ्यास करत करत की प्रश्न बघितला की कोणत्या टॉपिकवरचा, ह्या कोणत्या टाईपमधला, या टॉपिकमधला. फक्त टॉपिक माहीत नाही तर त्यातला टाईप पण माहीत पाहिजे. एवढा अभ्यास झाला पाहिजे आणि तेवढाच अभ्यास करून घेणार आहे. तुम्ही म्हणताल सर CCA साठी बॅच आहे म्हणताय, बाकीचं टेक्निशियन, ALP, ग्रुप डी मधले बाकीच्या मुलांसाठी आपल्याला बॅचेसच अशा एक्झाम वाईज घ्यायचे आहेत. का घ्यायचे आहेत ऑफलाईन बॅचेस?
की सगळा गिचमिटपाला नाही झाला पाहिजे. CCA नंतर आपली टेक्निशियन ग्रेड 3ची असेल. कारण ITIच्या मुलांचं ना एकच टार्गेट असतं ITI झाल्यानंतर ALP टेक्निशियन. आणि ALPला बरेच ट्रेड चालत नाहीत, त्यामुळे टेक्निशियन टार्गेट असतं, त्यापायी त्यांनी ITI केलेला असतो. तर त्या मुलांना पण डॉक्युमेंटपासून सुरुवात करून, पण ते पुढे मी सांगेल. एक बॅच सुरू झाली की ऑटोमॅटिक मुलांना कळतं की कसं शिकवलं जातंय, काय होत आहेत ह्या गोष्टी. ठीक आहे मित्रांनो, चला काय सांगितलंय पटापटा सोडवायचं काम करा. झेड हे ए बिंदूपासून सुरुवात करतात आणि उत्तरेकडे 18 किलोमीटर जातात. ए बिंदू उत्तरेकडे 18 किलोमीटर असं फास्ट घ्यायचं. तिथं 18 किलोमीटर, मग 18 किलोमीटर अंतर किती घेऊ? तुला काय घर बांधायचंय का रे मोजमाप करायला? 18 मग 12 किलोमीटर जातील. 18 किलोमीटर चालत बिलत हॉलमधनं उठून गाडी चालवतात. नंतर ते डावीकडे वळतात व 14 किलोमीटर जातात. डावी बाजू कोणती आहे? दिशा आणि अंतरमध्ये पहिलं पूर्ण लेक्चर मी बॅचमध्ये ते डावी उजवी बाजू, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर आग्नेय वायव्य नैऋत्य ईशान्य, कोण 35 45 90 135 180 सगळं करण्यासाठी एक पूर्ण लेक्चर घालवलंय. पायथागोरस प्रमेय वगैरे ते लेक्चर व्यवस्थित बघा. एवढं ते लेक्चर बेसिक बघितलं की पुढचं तुम्हाला डांगडुंगडुंग होऊन जाते. ठीक आहे. काय 14 किलोमीटर डावीकडे, डावी बाजू हे उजवी बाजू हे. चला डावीकडे 14. मग काय सांगितलं? नंतर डावीकडे वळतात व 14 जातात. 14 परत डावीकडे 14. हे 18 आहे, मग 14 थोडंसं त्याला कमी. त्यानंतर ते उजवीकडे वळतात आणि 13 किलोमीटर गाडी चालतात. उजवीकडे 13. आता तुम्ही म्हणता सर इकडे डावीकडे घेतले, मग खाली डावी उजवीकडे घेत. आता तो असा आलाय मित्रांनो, तो खाली गेलाय. खाली गेल्यावर उजवी बाजू ही झाली उजवात आणि डावी बाजू ही झाली. आता हे आपण लेक्चरमध्ये घेतलंय, इथं जर सांगत बसलो तर आपल्याला मग लय वेळ लागेल. मग 13. चला त्यानंतर डावीकडे वळतात तो 25 किलोमीटर गाडी चालवतात. डावीकडे परत डावीकडे 25. चला त्यानंतर डावीकडे वळतात व 34 किलोमीटर गाडी चालवतात. परत डावीकडे 34. आता हे 13 आणि हे 14 किती झालं? 13 27 झालं. म्हणजे 34 म्हणजे याच्या पुढे जाईल थोडंसं. बरोबर. ठीक आहे. बघा हा प्रश्न किती मोठा आहे आणि रेल्वे ग्रुप डीला पडलेला प्रश्न आहे मित्रांनो. बरोबर. पण आपण दिलंय तसं पटपट करणं गरजेचं आहे. आपण आता बोलत करतोय म्हणून उशीर लागतोय, पण तिथं आपल्याला फास्ट पटकन गोष्टी करायच्या आहेत. ठीक आहे. ते सरते शेवटी डावीकडे वळतात व 21 किलोमीटर चालतात. 21 किलोमीटर डावीकडे किती? 21. आता मला सांगा बघा टोटल अंतर किती आहे हे बघता. बघा आता इथं 18 20. ठीक आहे. चला 21 किलोमीटर चालवतात व पी बिंदूवर थांबतात. इथं पी बिंदू आहे. तर ए बिंदू पासून परत पोहोचण्यासाठी त्यांनी किती अंतर आणि कोणत्या दिशेने गाडी चालवावी, किती अंतर आणि कोणत्या दिशेने गाडी चालवावी एवढं विचारलेलं आहे त्यांनी. सरासरी तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की 18 हे आणि हे 21 किती होतं? हे 18 आणि 21 39. आणि हे 14 आणि हे 25 किती होतं? 39. म्हणजे हे बरोबर एकमेकांच्या समोर थांबलेले आहेत इथं. कारण हे अंतर आणि हे अंतर दोन्ही समानच आहे. कारण हे बघा ना 14 प्लस 25 हे आपल्या डोकं चाललं पाहिजे तेवढं 39. बरोबर. आणि 18 प्लस 21 बरोबर 39. बरोबर. म्हणजे अंतर समान आहे, म्हणजे एकमेकांच्या समोर आहे. आणि आता विचारलंय आपल्याला की ह्या दोन्ही मधलं अंतर किती आहे आणि कोणत्या दिशेला. ए बिंदूवर परत पोहोचण्यासाठी इकडून इकडं पी पासून इकडं जायचंय. म्हणजे ही दिशा कोणती आहे? कोणती आहे? पूर्व पश्चिम. कुठली आहे? पश्चिम दिशा आहे. पश्चिम कुठं आहे? इथं डायरेक्ट पश्चिम दिशा आली, विषय संपला. किती अंतर? कारण दुसरीकडे पश्चिमच नाही कुठं, त्यामुळे किती किलोमीटर हे बी काढायची गरज नाही तुम्हाला. तरी पण आपण काढू. बघा 14 इथं किती आहे? 34 आहे. त्यातनं हे 14 आणि 13 गेले, किती गेले? 27 गेलं. 34 मायनस 27 बरोबर किती आलं? 7 किलोमीटर. हे 7 किलोमीटर राहील. विषय संपला. तिसरा ऑप्शन तुमचं उत्तर असेल. काय डाऊट तुम्हाला इथं? हे प्रश्न आपण घेतलेले आहेत बॅचमध्ये पण. बघा तुम्ही फक्त डावी बाजू उजवी बाजू पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर एवढ्या दिशा का आल्या, प्रश्न सुटला या टाईपचा. बरोबर. नेक्स्ट 15वा प्रश्न तुमच्यासाठी. हा प्रश्न बघितला की डायरेक्ट हे वाचायला सुरुवात करायचं. आधीच सांगितलंय. आणि एक चार्ट काढायचा लगेच सांगितलंय मी. प्रश्नामध्ये पण दिलंय, आपली जी पुस्तक आहेत रेल्वेची त्यामध्ये पण हे दिलेलं आहे मी. बरोबर. डायरेक्ट चार्ट काढायचा. काय म्हटलंय? समसंख्या ज्याच्या डावीकडून उजवीकडे बरं का किती समसंख्या आहेत
नाही, या प्रश्न थोडासा वेगळा दिलेला आहे. बरोबर, मला वाटलं त्या टाईपमधला हा काय आहे. अशा मालिकेत, या मालिकेत ज्याच्या लगत नंतर समसंख्या येते अशा डावीकडून उजवीकडे किती संख्या आहेत. म्हणजे इथं फक्त तुम्हाला दोनच काढायचे. काय, दोनच काढायचंय. सोपा प्रश्न आहे, ग्रुप डीला पडलेलाच आहे. ज्याच्या लगत नंतर समसंख्या येते अशा डावीकडून उजवीकडे किती समसंख्या आहेत. म्हणजे दोन्ही पण समसंख्या पाहिजे, सोबत सोबत समसंख्या पाहिजेत. बघा कुठे आहे, 7 9 1 6, 6च्या सोबत आहे का, नाही. 7 4 नाही, 8 नाही, 5 9 2 आहे का. एक तर संख्या तुम्हाला यामध्ये दिसते का, बघा मला सांगा, आहे का एक तर संख्या की दोन्ही सोबत समसंख्या आलेत, आहे का. एक पण नाही, कुठंच एकही नाही, विषय संपला. कधी कधी इथं अगोदर एक आणि नंतर एक असं सम विषम काहीतरी दिलेलं असतं, त्यामुळे मी 3 रेषा काढल्या होत्या, पण इथं 2च रेषा घेतली त्यांनी. चला नेक्स्ट, इंग्रजी वर्णमाला क्रमानुसार दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणता पर्याय येईल. हा प्रश्न कसा सोडवायचा मी अगोदरच तुम्हाला सांगितलेला आहे. याचा 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 असा संबंध असतो, याचा 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 संबंध असतो आणि राहिलेल्याचा याचा संबंध असतो. बरोबर, आणि त्यानुसार पुढचं काढायचं असतं. तर ह्या कसा लिहायच्या आहेत, डायरेक्ट DLTB, DLTB लिहिलं, पहिला लेटर लिहिलं. आता बघा त्यातला डिफरन्स, DL 1 2 3 4 5 6 7 8 प्लस 8. तुम्ही म्हणसाल सर हा चार्टची गरज आहे का, खरंच गरज आहे. तुम्हाला 2 ते 3 मार्क या चार्टवर दिसतील एक्झाममध्ये. आता जे एक्झाम देऊन आलेत ना त्यांचे मॅसेज स्वतःहून येतात मला, आणि त्याचा स्क्रीनशॉट सुद्धा मी इंस्टावर टाकतो, त्याचं नाव खुडून टाकतो, तुम्हाला ही व्हायला नको, त्याला प्रॉब्लेम ही वाटायला नको. पण ज्यांना एक्झामला गेल्यावर या चार्टवर म्हणजे या टेबलवर ABCDच्या 2 ते 3 प्रश्न आलेत का, तुम्ही स्वतःहून मेसेज करून नक्की सांगा मित्रांनो की सर खरंच 2-3 प्रश्न आले होते सर. स्वतःहून सांगणार तुम्ही. बघा एवढा नाही मी की ते चार्टवर एवढं इम्पॉर्टंट करायला. काय होतं की तुम्ही, मी सांगतोय त्या गोष्टीकडे लक्ष देत नाही मित्रांनो, कुठेतरी दुसरीकडेच काशी करत असतं. बघा मला डोकं गरम होऊन जातं माझं. चला L झालं, L नंतर T कुठं इथं आहे, 1 2 3 4 5 6 7 8 प्लस 8, आणि T नंतर B 1 2 3 4 5 6 7 8 प्लस 8. म्हणजे प्रत्येक याच्यामध्ये +8 +8 +8 केलेलं आहे. चला नेक्स्ट बघा याच्या पुढं की B नंतर +8 करायचं, 1 2 3 4 5 6 7 8 काय येतं J. म्हणजे याच्या पुढे तुमचं J येणार आहे +8 ने. हे तुम्हाला आत्ताच कळालं, J कुठं इथं हिता 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 आहे. म्हणजे हा ऑप्शन येऊ शकत नाही, उत्तर, विषय संपला. पहिल्या ह्याच्यात एक ऑप्शन कट झालेला आहे. ठीक आहे, चला दुसरा ऑप्शन बघू. आता दुसरं बघू, दुसरं लेटर बघा काय, दुसरं W, इथं दुसरं कोणता आहे E, इथं दुसरं कोणता आहे M, इथं दुसरं कोणता U, आणि इथं क्वेश्चन मार्क आहे. चला यातला फरक बघा, W कुठं आहे, WE 1 2 3 4 5 6 7 8 +8 काय झालं +8. EM, E नंतर 1 2 3 4 5 6 7 8 M +8. M नंतर U 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे +8 आहेत सगळीकडे. ठीक आहे, आणि U नंतर +8, U नंतर +8 1 2 3 4 5 6 7 8 C. हे झालं दुसरं लेटर. कुठं आहे C, इथं आहे दुसरं लेटर C. दुसरीकडे आहे का कुठं दुसरं लेटर C, नाही. म्हणजे तिसरं लेटर तुम्हाला घ्यायची गरज नाही. दुसऱ्या लेटरमध्ये तुमचं उत्तर निघालं ऑप्शन A JCB. हे झालं तुमचं उत्तर, विषय संपला. काय अडचण तुम्हाला आहे, काय अडचण. अशा पद्धतीनं तिसरं न लिहिताही तुम्हाला डायरेक्ट उत्तर काढता आलेलं आहे. नेक्स्ट बघा, चला आपली पुस्तकं आहेत. शिकवता शिकवता थोडंसं पुस्तकाची पण ॲडव्हर्टायझिंग, की तुम्हाला पण माहीत असली पाहिजे की तुम्ही ज्या एक्झामचा अभ्यास करताय त्याची पुस्तकं आपल्याकडे आहेत. ALP साठी आहे, टेक्निशियनसाठी आहे, ग्रुप डी आहे, NTPC आहे. प्रश्नसंच मार्केटमध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी उपलब्ध आहेत. तुम्हाला जर तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी कुठं उपलब्ध आहे विचारायचं असेल तर हा नंबर दिलेला आहे, ह्या नंबरवर विचारू शकता. 85 50 93 52 62, 85 50 93 52 62 या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा की सर माझ्या या जिल्ह्यात चंद्रपूरला, नागपूरला किंवा जळगाव, धुळे जिथं असेल पुस्तक कुठं उपलब्ध आहे. जळगाववाल्यांनो बघताय का व्हिडिओ, जळगावचा मुलं खूप आहेत आपल्या ग्रुपमध्ये.
आपल्याकडे व्हॉट्सअप ग्रुप जे आहेत ते खूप, म्हणजे जळगाव जिल्ह्याचा जो ग्रुप काढला ना तर फुल होऊन माझा दुसरा ग्रुप जवळपास 300-400 मुलं झालेत त्यामध्ये, दुसऱ्या ग्रुपमध्ये पण जळगावच्या खूप मुलं आहेत. आणि 2 नंबरला मग सोलापूरची आहेत. आता सोलापूरमध्ये मी असल्यामुळे कदाचित असतील तिथली, पण जळगावला खूप मुलं रेल्वेचा अभ्यास करणारी आहेत. ठीक आहे मित्रांनो. ग्रुप डी साठी आपलं पुस्तक हे बघायचं आहे का तुम्हाला? मार्केटमध्ये उपलब्ध आहे, ज्यामध्ये मित्रांनो 25 प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासहित दिलेत. सुरुवातीला आपण त्याचं सिलेबस ग्रुप डीचा कसा आहे, एक्झाम पॅटर्न, कोणत्या पोस्ट असतात, सर्व माहिती दिलेली आहे पहिल्यांदा सुरुवातीला. बघा फिजिकल वगैरे काय असतं ग्रुप डीचं. अप्रेंटिसच्या मुलांसाठी पण दिलेलं आहे की त्यांना फिजिकल नसते म्हणून लिहिलं इथं. अप्रेंटिस झालेल्या मुलांना फिजिकल नसते, ही सर्व माहिती आपण तुम्हाला अप्रेंटिसच्या ऑफलाईन बॅचमध्ये प्रॉपर एकदम, कारण त्या बॅचमध्ये दुसरी मुलं नसणार, टेक्निशियन, ग्रुप डी, एलपी, बरोबर, ग्रुप डीचीच अप्रेंटिस झालेले असणार, त्यामुळे टेक्निशियन, एलपी, एनटीपीसी असणार, त्यामुळे प्रॉपर गायडन्स राहील त्यांना. 25 क्वेश्चन पेपर आहेत, स्पष्टीकरणासहित आहेत. हे बघा क्वेश्चन पेपर नंतर स्पष्टीकरण दिलेलं आहे पूर्ण, दिसलं? त्यामुळे आजच मार्केटमधून पुस्तक घ्या, टाईप बघा, त्यानुसार रिव्हिजन करा. ऑनलाईन मागवायचं असेल तर या नंबरवर मेसेज करा किंवा आपल्या ॲपमध्ये उपलब्ध आहे. आपलं ॲप रेल्वे प्रेमी मराठी क्लासेस माहीतच आहे, माहीत आहे ना का नाही माहीत? रेल्वे प्रेमी मराठी क्लासेस हे ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून घ्या आणि यामधून तुम्ही बुक ऑर्डर करू शकता. आपले ऑनलाईन पण घरपोच 4-5 दिवसात भेटून जाईल. ठीक आहे. डिलिव्हरी चार्जेस फ्री राहतील त्याचे. बॅचेस पण घेऊ शकता यामधून, तुम्हाला जी पाहिजे त्या बॅचेस इथून घेऊ शकता. पेड कोर्सेस म्हणून फोल्डर आहे, त्यामधून ऑनलाईन बॅचेस आहेत या रेकॉर्डेड. ऑफलाईन हळूहळू सुरू होणारच आहेत. ठीक आहे मित्रांनो. नेक्स्ट बघा कुठला प्रश्न चालला होता आपला. चला पुस्तक समजलं. टेक्निशियनचं पण आहे, जागा निघालेल्या आहे टेक्निशियनच्या आत्ता, बरोबर. आत्ताच फॉर्म भरून झालेत, एलपीचं फॉर्म भरून झालेत. पुस्तक नक्की घ्या, मार्केटमधून अभ्यास करा. हे पुस्तक सध्या ॲड करण्यासाठी सुरू आहे, ॲडिशन चालू आहे, लवकरच मार्केटमध्ये येईल. कव्हर पेज चेंज झालेला असेल पण, कारण नवीन ॲडिशन राहील त्याची, बरोबर. चला नेक्स्ट 17वा प्रश्न सेम आहे तसाच, रचना व मांडणी टॉपिक आहे हा, वेगळ्या प्रकारचा, ज्या आपण सिलेबसमध्ये दिलेला नाही तरी पण रेल्वे प्रश्न विचारते म्हणून आपण सेपरेट टॉपिक म्हणून घेतलेला आहे मित्रांनो. तर हा टॉपिक पण तुम्हाला व्यवस्थित करायचा आहे. 3 लेक्चर घेतलेले आहे त्याची मी, आणि 7 ते 8 टाईप घेऊन हा टॉपिक कव्हर करून घेतलेला आहे. त्या टाईपच्या बाहेरचा प्रश्न पडणार नाही त्यात, रचना आणि मांडणी, मी स्वतः सांगतो. आपण जे टाईप्स घेतलेत ना बॅचमध्ये त्याच्या बाहेरचे प्रश्नच बुद्धीमध्ये दिसणार नाही तुम्हाला, बघा. ठीक आहे. या मालिकेत, कारण मी ग्रुप डीचा पेपर झाल्यानंतर एक क्वेश्चन पेपरचं ना ग्रुप बुद्धीमध्ये प्रश्न असं टाकणार मित्रांनो, यातला दाखवा मला प्रश्न बाहेर पडलेला एखादा. सगळं कव्हर करून घेतलं टाईप आपण त्यामध्ये. ठीक आहे. या मालिकेत ज्याच्या लगत आधी एक संख्या आणि लगत नंतर एक चिन्ह येते, आधी एक संख्या, ठीक आहे, आणि नंतर एक चिन्ह, बरोबर, मगासारखंच आहे, चिन्ह येते, अशा किती संख्या आहेत? म्हणजे आधी एक संख्या नंतर एक चिन्ह, म्हणजे संख्या संख्या चिन्ह अशा पद्धतीने आपल्याला बघायचं आहे. बघा संख्या संख्या चिन्ह कुठं आहे? संख्या संख्या चिन्ह इथं आहे. संख्या संख्या चिन्ह 1, संख्या संख्या चिन्ह 2, विषय संपला. ऑप्शन नंबर 1 तुमचं उत्तर झालं. आहे का बरोबर? काय डाऊट तुम्हाला इथं? बरोबर. संख्या संख्या चिन्ह 1, 6 संख्या आहेत आणि चिन्ह 8 संख्या आहेत, तिथं चिन्ह. एवढा सोपा प्रश्न आहे. ही रचना आणि मांडणी खूप सोपा आहे, खूप. यात मार्क मुलं सोडून येतात. आता काय बोलायचं. 18वा, या संख्येतील प्रत्येक अंक डावीकडून उजवीकडे चढत्या क्रमाने मांडलेले आहे, तर मूळ संख्येच्या तुलनेत किती अंकाचे स्थान बदलेल? नॉर्मल ह्या संख्या आहे, प्रत्येक अंक डावीकडून उजवीकडे चढत्या क्रमाने मांडला. चढता क्रम म्हणजे मी लेक्चरमध्ये सांगितलंय, हा टाईप घेतलाय. चढता क्रम म्हणजे असा, चढता क्रम म्हणजे डोंगर चढायचा आहे समजायचं, म्हणजे सर्वात लहान इथं, बरोबर, लहान, आणि इथं सर्वात मोठा, बरोबर की नाही? मग सर्वात लहान यात कोणता अंक आहे? पहिल्यांदा चढता क्रमाने 1, त्यानंतर 2, 2 झाला, त्यानंतर 3, त्यानंतर 5, त्यानंतर 6, त्यानंतर 7 आणि त्यानंतर 9. लिहिलं चढत्या क्रमाने, विषय संपला. चढत्या क्रमाने काय लिहिलं मग? चढत्या क्रमाने मांडलेले आहे. ठीक आहे. तर मूळ संख्येच्या तुलनेत किती अंकाचे स्थान चेंज होईल? आता मूळ संख्यावर लिहावी लागेल जेणेकरून आपल्या लक्षात येईल. 3, 2, 5, 9, 6 किती संख्यांचं चेंज झालं बरं मला सांगा? तेच राहील म्हटलं, चेंज होणार नाही, तेच राहील. 3चं 1 राहील, त्यानंतर
अजून कोणतं राहतंय? एकच एक राहील. अजून किती संख्या आहेत की ज्याचं राहत आहे मला सांगा, तुम्ही एक चेक करा. चढत्या क्रमाने ह्या लिहिल्या मूळ संख्या, चढत्या क्रमाने लिहिलेली संख्या 1 आणि 2. ऑप्शन नंबर 14 तुमचं उत्तर झालं. आहे का काय यात असं खूप काही डोकं लावण्याचं, डोकं गरम होण्याचं काय संबंध आहे का? मग हे टाईप आहेत ना, तुम्हाला चढता क्रम म्हणजे काय ना कळत नाही किंवा हा टाईपच कुठं बघितला नसतो आणि डायरेक्ट एक्झाममध्ये बघता, कारण बाकीच्या स्पर्धा परीक्षेमध्ये घेतलेला नसतो. प्रॉपर रेल्वेचा क्लास आहे, तिथं जॉईन करा आणि तिथं रेल्वेचा क्लास करा, जेणेकरून तुम्हाला तिथं पूर्ण रेल्वेविषयीच माहिती, रेल्वेविषयीच एक्झामचं प्रश्न टाईप PYQ होतील आणि त्याचा तुम्हाला एक्झाममध्ये फायदा होईल. ठीक आहे मित्रांनो. हा 19वा प्रश्न बघा. एका विशिष्ट तऱ्हेने NH9 हे LK3शी संबंधित आहे, त्याच तऱ्हेने NY4 हे NY-8शी संबंधित आहे, त्याच तऱ्हेने खालीलपैकी कोणते OU13शी संबंधित असेल? लक्षात ठेवा, हा प्रश्न आहे कशातला? सहसंबंधमधील प्रश्न आहे. आणि तुम्हाला माहीतच आहे की फक्त आपण बॅचमध्ये घेतलं, त्यामध्ये सांगितलं होतं की पहिलं सोडवायचं, दुसरं बघायचं नाही, पहिल्यावरूनच डायरेक्ट याचं काढायचं उत्तर. कारण एक केलं काय आणि दुसरं केलं काय तोच फरक वेगळा पडणार नाही. कसं सोडवायचं सांगितलं होता प्रश्न? HN9 ला काय आलेला इथं? LK-3 आहे इथं, हे लक्षात घ्या. बरेच जणांना वाटते की ही डॅश आहे, डॅश, पण हा डॅश नाही, हे -3 आहे. त्यामुळे इथं कन्फ्युजन काय होतं बऱ्याच जणांचं की H आणि L मधला फरक किती आहे? HL 1 2 3 4 +4, N आणि K मधला N 1 2 3 K -3 आणि 9. आणि बऱ्याच जणांना वाटतं की हे 3 आहे, 3 म्हणून 9 -3 इथं -6चा फरक घेतात आणि तुमचं उत्तर चुकतं. तर इथं -3 असल्यामुळे फरक आहे इथं -12चा, हे लक्षात घ्या. आणि सेम आता तुम्हाला याचं करायचं आहे OU13. इथं +4, इथं -3 आणि इथं -12. 13 - 12 1 आलं इथं. ठीक आहे, एक कुठं आहे इथं? ऑप्शन 3 मध्ये SR 1 आहे. इथं 1 आहे की नाही? इथे 1 आलं, विषय संपला. वरचं बघायची सुद्धा गरज नाही तुम्हाला. एवढं पटकन तुम्हाला उत्तर जमली पाहिजेत. ठीक आहे, वरचं पण बघितलं लक्षात येईल. O+4 1 2 3 4 यस, आणि U-3 1 2 3 R, SR1 आलं. SR1 पण 1 वरून पण निघतंय डायरेक्ट, बरोबर. हे तर आपण सोडवलंच नाही, घेतलंच नाही. का घेतलं नाही? गरजच नाही पडली. त्यामुळे या टाईपचा सहसंबंधवरचा टाईप हा पण आपण बॅचमध्ये घेतलेला आहे आपल्या सर्व. त्यामुळे ह्या टाईपचे प्रश्न सुटायला आपल्याला काही प्रॉब्लेम येत नाहीत. शेवटचा प्रश्न 20वा तुमच्यासाठी, सोडवा चला पहिल्यांदा तुम्ही. सोडवला का? चला लास्ट प्रश्न आहे. काय? ह्याच्यात जसा संबंध आहे तसा ह्याच्यात बघायचा आणि परत त्याच्यात बघायचा. इथं जर तुम्ही निरीक्षण केलं असेल, हा टाईप आपण एक्झामला पडलेला घेतलेला आहे. मी बुद्धिमत्तेचा आपला सर्व सिलेबस संपलेला आहे बऱ्याच 2-3 बॅचमधला. काही बॅचमध्ये अजून सुरू आहे, पाठीमागून बॅच सुरू केलेलं त्यांच्यात, पण ज्यांच्यातला संपलेला आहे त्यामध्ये हा पण टाईप आपण घेतलेला आहे. बघा, हे टाईप सगळे घेतलेले आहेत आपण. आणि हे तुम्हाला एक्झाममध्ये दिसत आहेत की नाही तुम्ही बघून मला सांगा. एक्झाम दिल्यानंतर ग्रुप डीची उगच नाही घेत आपण ते. ठीक आहे, चला ह्यात ना बघितलं तर हे लेटर, हे लेटर, हे लेटर सेमच दिसत आहेत तुम्हाला. दिसतंय की नाही बघा. आणि लक्षात घ्या, मी इथं जे शिकवतोय, काही मुलं नवीन अभ्यास करत असतील तर सर थोडं तुम्ही फास्ट शिकवता, अवघड जातंय. हे मी रिव्हिजन म्हणून शिकवतोय तुम्हाला. बेसिक पासून जे लेक्चर मी शिकवलेत बॅचमध्ये ते एकदम बेसिक पासून प्रॉपर आहेत. इथं मी रिव्हिजन म्हणून शिकवाय जर बेसिक पासून शिकवायला लागलो तर 10 प्रश्नाला मला 2 तास जातील, एवढं बेसिक पासून शिकवायचं म्हटलं. त्यामुळे हिथं मी शिकवताना बेसिक पासून नाही तर तुम्हाला बऱ्याच गोष्टी माहीत आहेत त्यातले असं समजून शिकवत असतो. काय? वॉश, WASH, इथं पण तेच लेटर आहेत, इथं पण तेच लेटर आहेत. त्यावेळी आपण काय करायचो?
WASH बरोबर. दुसरं इकडे काय HSWA आणि तिसरं काय इथं WSAH. बस. आता इथं फक्त आपण काय करायचो, ह्यांची पलटी कशी झाली बघायचो बरोबर. W कुठे इथं आलाय, A कुठे गेलाय इथं आलाय, S कुठं इथं आणि H कुठं इथं, परत HSW आणि E अशा पद्धतीने. बस अशा जी पलट्या झाल्यात ती यामध्ये कुठं झाल्यात बघत होतो आपण, अशा पद्धतीने पलटी बघत होतो. मग आता इथं जर बघितलं आपण, हे असं करायची गरज नाही, तोंडी पण काढू शकतो. कसं काढू शकतो बघा. W कुठे गेलाय, 3 नंबरला गेलाय. इथं L 3 नंबरला कुठे गेलाय, F 3 नंबरला गेला. इथं L 3 नंबरला गेलाय का नाही गेला, पहिला ऑप्शन गलत. शॉर्टकट डायरेक्ट. मला वाटतं एक्झाम मी जेव्हा लेक्चर घेतलं तेव्हा मला वाटतं शॉर्टकट मारलेला नाही असं मला वाटतं. तुम्ही पण बघून नक्की सांगा कमेंट करून खाली मारलाय का शॉर्टकट. I 3 नंबरला गेले का, गेलंय. D 3 नंबरला गेलाय का, गेलाय. ओके, म्हणजे पहिला ऑप्शन तेवढा कट झाला इथं. ठीक आहे. इथं डायरेक्ट तुम्ही डायरेक्ट सोडवू शकता. दुसऱ्यांदा परत काय केलंय त्यांनी बघा, दुसऱ्यांदा काय केलंय, A 4 नंबरला गेलाय. इथं 2 नंबरचा A 4 नंबरला गेलाय. कुठे गेलाय इथं, हा तर ऑप्शन कट झालाय. 2 नंबरचा 4 नंबरला गेलाय, 2 नंबरला 4 नंबरला गेलाय, 2 नंबरचा 4 नंबरला नाही गेला, हा बी ऑप्शन कट झाला. राहिला 2 आणि 3 ऑप्शन. म्हणजे पहिल्याच 2 लेटरमध्ये, खालचं तर करायची गरज नाही, पहिल्याच 2 लेटरमध्ये 2 ऑप्शन उडवून टाकलेले आहेत अनिल घाडगेंनी, आणि तुम्ही पण उडवून टाका. ओनली रेल्वे टार्गेट, ओनली रेल्वे, रेल्वे अप्रेंटिसच्या मुलांची पहिली ऑफलाईन बॅच सुरू. नक्की प्रॉपर फायदा. सिलेक्टेड सगळे विद्यार्थी, मी सांगतोय तेवढं कंटिन्यू करत राहा. तिथं लायब्ररीत प्रॉपर अभ्यास करा. आठवड्यातून मला तुमची सगळी काय केलं काय नाही, काय प्रॉब्लेम येतोय सांगा. डॉक्युमेंट सहित सांगणार काय काय तिथं गेल्यावर बाहेर निघालेले आहेत बरोबर. आणि तुम्हाला मेडिकल फिजिकल पण नाही आहे, महत्त्वाचं. फिजिकल आहे का, नाही, एक्झाम द्यायची, त्यातच एवढी मार्क पाडली, निश्चिंत झोपायचं. म्हणाय सुद्धा नाही सर मेरिट कितीचं लागेल अप्रेंटिस झालेल्या मुलांचं बरं का. मी डायरेक्ट आहे ते सरळ सरळ बोलते. ठीक आहे. चला तिसरं आहे यस. यस इथं आहे, इथं 2 नंबरला यस म्हणजे N इथं 2 नंबरला आहे, इथं K 2 नंबरला आहे, म्हणजे इथं बाहेर निघालेला नाही कोणता पर्याय. H 1 नंबरला, इथं पण 1 नंबरला आहे. E इथं पण आहे 1 नंबरला. चला नेक्स्ट, H इथं आहे 1 नंबरला, ते इकडे गेले शेवटी. इथं E 1 नंबरला, इथं गेले शेवटी. S 1 नंबरला, इथं गेले शेवटी. बरोबर आहे. S इथं 2 नंबरला, इथं पण 2 नंबरला. N 2 नंबरला, 2 नंबरला. K 2 नंबर, 2 नंबर. चला नेक्स्ट, W 3 नंबरला, इथे 1 नंबरला आलंय. इथं F 3 नंबरला, इथे 1 नंबरला यायला पाहिजे होतं, आलेलं नाही. इथं I बरोबर 1 नंबरला आहे. ऑप्शन नंबर 3 तुमचं उत्तर आहे. विषय संपला. मला वाटतं अशा पद्धतीने शॉर्टकट मी आपल्या बॅचमध्ये घेतलेला नाही, त्याबद्दल सॉरी. कारण मी असं काढून कदाचित दाखवलेलं असू शकतं. पुस्तकात असं द्यावंच लागतं मला, कारण पुस्तकात शॉर्टकट कसा मारणार, लिहिणार कसं शॉर्टकट हे समजून सांगतो तुम्हाला. त्यामुळं बॅचमध्ये घेतलेलं नाही, मी जे आहे ते सांगतो. तर अशा पद्धतीनं जे मुलं बॅचमधली बघतात त्यांनी अशा पद्धतीने शॉर्टकट तुम्ही मारू शकता इथं डायरेक्ट बघून. हे तर शेवटी बघायची गरजच नाही, याच्यावरूनच ऑप्शन निग्लेक्ट करून तुमचं उत्तर निघतंय. अशा पद्धतीने आपले 20 प्रश्न झालेले आहेत. ठीक आहे मित्रांनो, पुस्तक ग्रुप डीचं आहेच, बाकी पण पुस्तकं आहेत. आणि बॅच ऑफलाईन सुरू करतोय रेल्वे अप्रेंटिसच्या मुलांसाठी. अप्रेंटिस तुम्ही करताच रेल्वेमध्ये गव्हर्नमेंट जॉब मिळवण्यासाठी. नोव्हेंबर डिसेंबरमध्ये जागा 100% निघणार, हे तुम्हाला पण माहीत आहे. काळ्या दगडावची रेषा आहे बरोबर, नोव्हेंबर डिसेंबर. आणि आत्ताच तुम्ही सप्टेंबरपासून अभ्यासाला जोरात सुरुवात केला तर डिसेंबरपर्यंत जेव्हा तुम्ही फॉर्म भरचाल त्यावेळी तुमचा सिलेबस कंप्लीट होऊन तुम्ही रिव्हिजन करत असणार, टेस्ट सोडवत असणार सगळ्या. हे टार्गेट असेल तुमच्या अप्रेंटिसच्या मुलांचं. त्यामुळे 50 ॲडमिशन असतील. आजच विचार करा, एक 7-8 महिने द्या, गव्हर्नमेंट जॉब घ्या. मी देणार नाही, तुमचं तुम्हीच कमवणार. मी फक्त मार्गदर्शन प्रॉपर गायडन्स करेल. अभ्यास तुम्हाला करायची, मेहनत करायची तयार असेल तरच बॅचवर जॉईन व्हा. नाहीतर आज गेला घरी, उद्या आला, परवा इकडं तिकडं अजिबात नाही. माझ्या परमिशननेच त्या गोष्टी होणार. तिथं आला तर माझ्या ह्याला बॅचला, नाहीतर बॅच घेणार, उद्या सिलेक्ट नाही झालं तर काय म्हणणार, नाही झालो सर. कशामुळे, स्वतःची कारणं जोडायची मग तिथं. ठीक आहे. नेक्स्ट आपण अजून एक्झामला पडलेले प्रश्न किंवा असे प्रश्न जे ग्रुप डीला आता एक्झामला पडतील अशा टाईपचे घेणार आहे पुढे पण यूट्यूबवरती. ठीक आहे मित्रांनो, अधिक माहितीसाठी नंबर दिलेला आहेच तुम्हाला, त्या नंबरवरती मॅसेज करू शकता.
हा नंबर आहे तुमच्याकडे, मेसेज करा. आणि अप्रेंटिसचं मी जसं सांगितलं, हे लेक्चरच्या अगोदर पहिले लेक्चर मी जेव्हा टाकलं होतं, हे लेक्चरचे पहिले 10 प्रश्न टाकले होते, तेव्हाच 7 जण फिक्स अप्रेंटिसची मुलं झालेले आहेत. 7 जण फिक्स. की सर आमचा तुमचा विश्वास आहे, तुम्ही सांगताल त्या पद्धतीने अभ्यास डॉक्युमेंट सहित आम्हाला सर्व सांगा सर. रेल्वेमध्ये अप्रेंटिस झालेले आहे सर, काहींचे 2 वर्षापूर्वी, काहींचे 1.5 वर्षापूर्वी. 7 जण आत्ताच झालेले आहेत. पहिल्याच व्हिडिओनंतर, ही दुसरी व्हिडिओ आहे आपली, पहिल्याच व्हिडिओमध्ये 7 जण झालेले आहेत ऑफलाईनसाठी. तुम्ही पण नक्की फायदा घ्या. थँक्यू फ्रेंड.